येत्या काही दिवसात महाराष्ट्रभर विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आणि त्या निवडणुकीत लाडक्या बहिणीने त्यांचा लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विजयी होत आणि शिवसेनेचे सर्वाधिक आमदार विधानसभेमध्ये निवडून येऊन परत महायुतीचे सरकार येवो अशी अपेक्षा व्यक्त करत ठाण्यातील कशिश पार्कमधील सिद्धिविनायक सेवा संघ आणि शिवसेना शाखा यांच्या वतीने लाडका भाऊ विजयी भव अशी थीम सिद्धिविनायक मंदिराच्या आवारामध्ये तब्बल 11,000 दिवे लावून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑगस्ट महिन्यात लाडकी बहीण योजना अखंड महाराष्ट्रभर राबवली असताना या योजनेचा लाभ लाखो महिला भगिनींनी घेतला। ही योजना कायम ठेवण्यासाठी म्हणून लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ परत निवडून येऊन महायुतीचे सरकार पुन्हा या महाराष्ट्रात येणार अशा शुभेच्छा दीपोत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत। या दीपोत्सवाला कशिश पार्कमधील लहान थोर सर्वांनी महाराष्ट्राचे लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या अनोख्या पद्धतीने पाठिंबा येथील रहिवाशांनी दिला आणि येत्या 20 तारखेला मतदानाची दिवाळी आहे आणि त्यानंतर 23 तारखेला आणखी एक दिवाळी साजरी करायची असल्याचं मत विकास रेपाळे यांनी व्यक्त केले। तर भाऊबीजेची ओवाळणी म्हणून शिंदे यांनी दिलेली ही अनोखी भेट आहे। लाडका भाऊ विजयी भव अशा शुभेच्छा या उपक्रमातून देण्यात आलेल्या आहेत। सालाबाद प्रमाणे आमच्या सिद्धिविनायक सेवा समितीच्या वतीने दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो। अगदी आपण बघू शकता अगदी मोठ्या उत्साहात या ठिकाणी सर्वच नटून थटून दिवे लावण्याकरता आणि हा जो काही परिसर आहे हा प्रकाशमय करण्यासाठी येत असतात। मला असं वाटतं निवडणुकांचं वर्ष आहे आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या कामाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्र प्रकाशमय केला, ज्यांच्या कर्तृत्वाने खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सर्वत्र अगदी तुम्ही म्हणू शकता की त्यांच्या कर्तृत्वाची उजाळी सर्वत्र दिसते असे आदरणीय या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत। मला वाटतं दीपोत्सवाच्या माध्यमातून जाहीर केलेला एक पाठिंबा आहे की आमच्यासाठी कल्याणकारी योजना राबवणारे, आमच्या सुखदुःखात सहभागी होणारे नव्हे तर महाराष्ट्राला घेऊन जाणारे माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमचे लाडके भाऊ यांना विजयी भव अशा प्रकारच्या शुभेच्छा या दीपोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांनी दिलेल्या आहेत। अगदी खूप उत्साह नागरिकांच्या चेहऱ्यावर आहे आणि मला तर असं वाटतं की ही तर फक्त दिवाळी आहे। येत्या 20 तारखेला खऱ्या अर्थानं मतदानाची दिवाळी असेल आणि 23 तारखेला एक विजयाची देव दिवाळी या महाराष्ट्रामध्ये साजरी होईल आणि सिद्धिविनायकाकडे आम्ही हेच साकडं मागतोय की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊन आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान व्हावेत आणि पुन्हा एकदा या सर्वसामान्यांच्या दादाला, सर्वसामान्यांच्या लाडक्या भावाला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळो आणि महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर जावो अशीच आम्ही सिद्धिविनायकाकडे प्रार्थना करतो। आपण मला असं वाटतं की हा दीपोत्सव दिवाळीच्या निमित्त आपण दरवर्षी साजरा करतो इथे आणि सिद्धिविनायक सेवा समितीच्या माध्यमातून हा दीपोत्सव साजरा केला जातो। विकास रेपाळे साहेब, माजी नगरसेवक आणि मी आम्ही दोघंही या कार्यक्रमाचं भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करतो। मला असं वाटतं दिवाळी ही संस्कृती अशी असते की प्रत्येकाने एकत्र येऊन हा कार्यक्रम केला पाहिजे आणि आमचं मंदिर आहे इकडचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ही दिवाळी ह्या दिवशी साजरी करतो। प्रत्येक जण कुठे दिवाळी संध्या असते, कुठे दिवाळी पहाट असते, आमच्याकडे हा दिवाळी दीपोत्सवचा कार्यक्रम एकत्र येऊन साजरा केला जातो। या माध्यमातून आम्ही कायमस्वरूपी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो। आता तुम्हाला असं वाटत असेल हा तर लाडका भाऊ यशस्वी भाऊ असा संदेश दिलेला आहे, ह्याच्यात राजकीय पार्श्वभूमी आहे का? तर मला असं वाटतं नाही, अजिबात नाही, ह्याच्यात राजकीय पार्श्वभूमी नाही आहे। ज्या लाडक्या बहिणींनी शिंदे साहेबांच्या जी काही योजना होती, महायुती सरकारची लाडकी बहीण योजना होती, त्याच्या लाभार्थी आहेत, त्या लाभार्थी बहिणींनी एक उद्या भाऊबीजची ओवाळणी म्हणून साहेबांना दिलेली एक छोटीशी भेट आहे, लाडका भाऊ विजयी भव अशा पद्धतीचा हा मेसेज आहे। आणि मला असं वाटतं की बहिणींचं असू दे किंवा आमच्या स्त्रियांचं असू दे, जेव्हा घेतो तेव्हा आम्ही व्याजासकट परत करतो आणि त्याच पद्धतीने आम्ही ज्या काही लाभार्थी महिला आहेत ज्यांनी गेले मला असं वाटतं 3-4 महिने जवळजवळ सुमारे 7,000ची मदत त्यांना आतापर्यंत आलेली आहे आणि त्यांच्यासाठी असे की त्यांची दिवाळी ज्यांनी गोड केली त्या भावाला कुठेतरी यश मिळावं याकरता आशीर्वाद रूपी हे आपण दिलेलं आहे। त्याच पद्धतीने सिद्धिविनायकाला आम्ही प्रार्थना करतो की येत्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने शिंदे साहेब विजयी होते। आमचे महायुतीचे जितके काही आमदार आहेत ज्यांनी ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केले, प्रत्येकाला यश मिळू दे। हा मतदारसंघ ऍक्च्युली आमचा कशिश पार्क जे ते कोपरी बाचपाखाडीमध्ये येतं आणि आपल्याकडे शिंदे साहेब, एकनाथजी शिंदे साहेब हे उमेदवार आहेत आणि मला असं वाटतं आम्ही खूप मोठा म्हणजे सर्वांनी मिळून संकल्प केलेला आहे की या सिद्धिविनायक चरणी साहेबांची एक श्रद्धास्थान म्हणून बघितलं जातं। दरवर्षी या मंदिरात येतात आणि म्हणूनच मला असं वाटतं हा बाप्पा आमचा ऐकतो आणि या पद्धतीने आम्ही एक भोळ्या बहिणी साहेब आम्ही बाप्पाला विनंती करतोय, बाप्पाला
विनवणी करतोय की बाबा की आमचे जे भाऊ आहेत लाडके भाऊ हे मोठ्या संख्येने विजयी व्हावेत आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार यावं, जेणेकरून आमच्या लाडक्या बहिणींची योजना ही कायमस्वरूपी चालू राहावी. ज्या काही योजना बंद करण्याचे प्रयत्न करत आहेत त्यांना कुठेतरी ते चपराक मिळावी आणि मला असं वाटतं आमच्या बहिणींचा आशीर्वाद आहे, बाकी त्याच्या मागे काही पार्श्वभूमी नाही आणि या लाडक्या बहिणींनी दिलेला एक छोटासा आशीर्वाद आहे.